भारताने तो काळ देखील पाहिलेला आहे, ज्या काळामध्ये भारतीय सैनिकावरती बेछूट असा गोळीबार व्हायचा. परंतु त्या गोळीबाराला उत्तर देण्यासाठी दिल्लीच्या तख्ताला विचारलं जायचं. त्यावेळेस वरून सक्त आदेश यायचे, की उत्तरामध्ये एकही गोळी मारू नका. तुम्हाला गोळी लागली तरी चालेल, परंतु तुम्ही एकही गोळी वापस चालू नका. मित्रांनो, तो काळ देखील पाहिलेला आहे, ज्या काळामध्ये एखाद्या सैनिकाने जर प्रतिकार केला, तर त्या सैनिकावरती कारवाई करून त्या सैनिकाला जेलमध्ये टाकलेलं आहे. मित्रांनो, आम्ही काँग्रेसच्या काळामध्ये काळ देखील पाहिलेला आहे. 26/11चा हल्ला झाल्याच्या नंतर तिन्ही सेना सगज होती. संपूर्ण पुरावे हे पाकिस्तानच्या विरोधात होते. तरी देखील या दिल्लीमध्ये बसलेल्या शंड सरकारने कुठलीही कारवाई केली नाही किंवा कुठलाही आदेश दिला नाही. मित्रांनो, आम्ही तो काळ देखील पाहिलेला आहे. ऑपरेशन सिंदूरवरती प्रश्न विचारले. मित्रांनो, आम्ही तो काळ देखील पाहिलेला आहे. किती विमान पाडले हे विचार तो काळ देखील पाहिलेला आहे, ज्यामध्ये सेनेवरती किंवा सेनेच्या बहादुरीवरती प्रत्येक वेळेस प्रश्न विचारण्यात आला. आम्ही तो काळ देखील पाहिलेला आहे, ज्यामध्ये हजारो लाखो एकर जमीन ही चीनच्या घशात घातलं. याचे दाखले मी का देत आहे? सध्या संसदेमध्ये जो गदारोळ चालू आहे, मागील 4 दिवसापासून संसद जी बंद आहे, त्यामुळे माजी लष्कर प्रमुख नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकामुळे जो गदारोळ संसदेमध्ये माजला आहे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी जे गोंधळ घालत आहेत, त्याविषयी मी या ठिकाणी काय आहे मित्रांनो लक्षात घ्या, ही परिस्थिती काय आहे. माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचं एक पुस्तक स्टार ऑफ डेस्टिनी असं एक पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांचं आत्मचरित्र, त्याचबरोबर संरक्षणाच्या काही गोष्टी त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. परंतु कुठल्याही संरक्षण अधिकाऱ्याला किंवा संरक्षण खात्याच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला एखादं पुस्तक जर प्रसिद्ध करायचं असेल, तर त्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागत असते. आणि त्या प्रोसेसमध्ये हे पुस्तक आहे. अद्याप हे पुस्तक प्रकाशित झालं नाही, परंतु त्याच्यातील काही मजकूर हा प्रकाशित झाल्यामुळे हा गोंधळ चालू आहे. तर हा मजकूर नेमका काय आहे, हे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगतो. डोकलामचा विवाद चालू होता 2019-20च्या वेळेस. त्यावेळेस चीनची सेना, चीनचे टँकर्स आणि चीन आगेकूच करत होती. भारतावरती हमला करण्यासाठी आपली स्थिती घेऊन थांबलं होतं. आणि याच वेळेस नरवणे हे लष्कर प्रमुख असल्यामुळे या परिस्थितीची माहिती त्यांनी पंतप्रधान मोदी, पीएम ऑफिस संरक्षण खातं यांना दिली. पीएम ऑफिसकडून यासाठी उत्तराची अपेक्षा ते करत होते. शेवटी पीएम ऑफिसकडून यासाठी रिप्लाय, तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करू शकता. याचाच अर्थ पीएम ऑफिसने क्लिअर मेसेज दिला होता, की परिस्थितीची जाणीव तुम्हाला आहे, परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला तुमची पोझिशन, सैन्याची स्थिती, भारतीय सैन्याची ताकद, चीनची असणारी तयारी, या सर्व गोष्टीची जाण तुम्हाला आहे. तर तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही करू शकता. म्हणजेच तुम्ही जो निर्णय घेईल तो निर्णय पीएम ऑफिसला, संरक्षण खात्याला मान्य राहील, असा हा क्लिअर मेसेज होता नरवणे यांना. परंतु नरवणे यांनी पुढे सांगितलं, की असा मेसेज दिल्यामुळे मला एकटं पडल्यासारखं वाटलं. या ठिकाणी त्यांची ती सोच होती, त्यांची ती विचार करण्याची पद्धत होती. परंतु यावरही नरवणे यांनी बरेच वेळेस स्पष्टीकरण दिलं आहे, की 1 इंच ही जमीन आम्ही चीनला जाऊ दिली नाही किंवा चीनच्या या कृतीला आम्ही प्रतिकार केला आणि चीनची सेना आम्ही हुडकावून लावली. तर हा गदारोळ जो काही चालू आहे मागील 4 दिवसापासून संसदेमध्ये, पीएम मोदीला घेरलं गेलेलं आहे याच्यावरती, की अशा पद्धतीचा कसा काय मेसेज दिला, की तुम्ही तुमच्या पद्धतीनं काहीही करू शकता. मित्रांनो, काँग्रेसच्या काळामध्ये असाही मेसेज येत नव्हता. काँग्रेसच्या काळामध्ये स्पष्ट सांगितलं जात होतं, की बंदुका खाली ठेवा आणि शरणागती पत्करा. तुमच्या छातीवर गोळ्या खा, परंतु प्रतिकारामध्ये एकही गोळी मारू नका. भलेही आपल्या सैन्यात सगळंच असेल, भलेही आपली सेना तयारीत असेल, शत्रूच्या विरोधात कितीही पुरावे सापडले तरी कारवाई करू नका. अशी काँग्रेस आज मोदीजींना शिकवत आहे, की संरक्षण खातं कसं सांभाळलं पाहिजे किंवा आपली जमीन कशी सांभाळली पाहिजे. मित्रांनो, हाच गदारोळ गेले 4 दिवस संसदेमध्ये चालू आहे. हा मूर्खपणा काँग्रेसनं बंद केला पाहिजे. लोकांना भ्रमात टाकण्याची प्रोसेस यांनी बंद केली पाहिजे. कुठला तरी एक फेक नॅरेटिव्ह उचलायचा आणि देशामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा, पंतप्रधान मोदीजी यांना घेरण्याचा प्रयत्न करायचा. विरोधी पक्षनेते हे सरकारच्या धोरणावर टीकाच करण्यासाठी नसतात. सरकारचं एखादं धोरण चांगलं असं प्रशंसा देखील यांनी केली पाहिजे. परंतु मित्रांनो, फक्त आणि फक्त गदारोळ करणे, कामकाज बंद ठेवणे आणि मोदीजींना घेरणे, या कामाच्या व्यतिरिक्त मला तर वाटत नाही विरोधी पक्षनेता यांना दुसरं कुठलं काम आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, माझी व्हिडिओ शेअर करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.